राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यवतमाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी पंचतारा हॉटेलमध्ये भव्य शिवसंकल्प कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला। शहरभरात पोस्टर, जाहिराती आणि प्रकाश ज्योतीची तयारी झाली आहे, पण अतिवृष्टी आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत। गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी शेतकऱ्यांच्या मदती करण्याचे आवाहन केले आहे। आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्याच्या हेतूने होणाऱ्या या कार्यक्रमावर लाखो रुपयांचा खर्च होत असून शहरात जाहिराती, पोस्टर्स आणि प्रकाश झोताचा झगमगाट दिसत आहे। मात्र दुसरीकडे अतिवृष्टी, पिकाचे नुकसान आणि आर्थिक संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झालेले आहेत। अनेकांना शासकीय मदतीचा लाभ मिळाला नाही, तर काहींनी तुटपुंजा निधी शासनाला परत पाठवलेला आहे। या पार्श्वभूमीवर गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी भावनिक स्वरात आवाहन केले, साहेब, कार्यकर्त्यांचा मेळावा संपवून थोडं शेतकऱ्यांच्या बंधावर या। त्यांनी सांगितले की आपल्या मेळाव्यात येणारे कार्यकर्ते हेही शेतकरीच लेकर आहे। लाखो रुपयांचा मेळावा आयोजित करण्याऐवजी त्या रकमेचा उपयोग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी व्हावा। आपण मुख्यमंत्री असताना संवेदनशील दाखवले, तीच संवेदनशीलता आज अपेक्षित आहे। नमस्कार। तत्कालीन मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब हे यवतमाळ दौऱ्यावर येत आहे, परंतु जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तत्कालीन होते त्यांच्याकडून काही आमच्या शेतकरी बांधवाच्या अपेक्षा आहे। आपण जे मायबाप शेतकरी मरत आहे आजच्या परिस्थितीला, जो यवतमाळ जिल्हा आहे या आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे। रोजचे 18 आणि 20 शेतकरी मरत आहे। यापेक्षा यवतमाळ शहराची जिल्ह्याची शोकान गोष्ट काय राहू शकते। माझी एकच अपेक्षा होती आमची गुरुदेव युवा संघाची, शेतकरी बांधवाची, का आपण जो कार्यकर्त्यांचा मेळावा लाखो रुपये खर्च करून तुम्ही VIP हॉटेलला करत आहे, तो मेळावा शेतकऱ्यांचा करायचा होता आणि जे शेतकरी मेले आहे त्यांच्या कुटुंबाला बोलवत होतं। आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे जे हाल आहे यवतमाळ जिल्ह्यात, जो यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्यांची जे अतिवृष्टी झाली आहे त्यावर अद्यापही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही। त्यासाठी आपण गर्दीचा मेळावा होता आणि आपले जे कार्यकर्ते हे दणकट्टे आहे। आपण अजून अनेक पक्षातले याच्यातले घेत आहे, परंतु त्यापेक्षा आपण शेतकऱ्यासाठी भलं आपण कसं आपला व्हिडिओ, आपण शेतीचं काम करता, आपली शेती तुम्ही पिकवता, तेव्हा आपण व्हिडिओ आपल्या ग्रुपवर आपल्या याच्यावर टाकता। तसंच आपण शेतकरी आहो म्हणून या शेतकरी जो परिंदा आहे तो सर्व जगाला तारतो, तोच आज संकटात आहे। एकनाथ शिंदे साहेब, आमची हात जोडून विनंती आहे आपल्याला का आपण शेतकऱ्याच्या प्रश्नावर या मेळावा घ्यायचा होता। यासाठी जे राजकारणाचं पाठ आहे हे निवडणुकीत येतच राहील, परंतु जे हे तर दणकट्टे तुमचे कार्यकर्ता हे तर तुम्हाला निवडून आणणार नाही। यामध्ये विशेष रोल आहे म्हणजे आमचे शेतकरी बांधव, गोरगरीब, कष्टकरी, दिव्यांग व संपूर्ण नागरिक आहे, हेच तुम्हाला निवडून आणते, याशिवाय कुठला पर्याय नाही आहे। यासाठी आपण यात ठोस भावना घेऊन आमची विनंती आहे आपण शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात यावे आणि ज्या पद्धतीने जे घोषित केले होते देवाभाऊने का शेतकऱ्यांना एवढं देऊ, परंतु शेतकऱ्यांच्या वरी अद्याप पैसे पोचले नाही। काही शेतकऱ्यांजवळ आले आणि त्या शेतकऱ्यांनी काही तो परत दिले आहे। आज आमचा यवतमाळ जिल्हा हे आदिवासीसाठी मोल आहे आणि याला कॉटन सिटी म्हणल्या जाते, परंतु आमचा शेतकरी हा मरत आहे। याशिवाय शोकान गोष्ट काय राहू शकते। मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला नम्र विनंती आहे, आपण शेतकऱ्या जो तुमचा राजकारणाचा जो टन आहे आणि जो मेळावा आहे त्याच्यापेक्षा मी लहान व्यक्ती आहो आपल्यापेक्षा, माझी एवढी विनंती आहे आपण शेतकऱ्यांचा मेळावा भरा आणि शेतकऱ्याचे जे संकट आहे हे आपण जाणून घ्या। हीच आमची गुरुदेव युवा संघाची विनंती आहे, जनतेची विनंती आहे। आणि आपण शेतकरी आहे तर एक या शेतकरीच्या प्रश्नावर आपण लक्ष द्या। जय गुरुदेव। न्यूज एक्सप्रेस साठी यवतमाळ वरून वासिक शेख यांची बातमी।